कृषी विभागातले सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अधिकारी, माझ्या सर्व सहकारी मित्रमैत्रिणींनो, आज सेवानिवृत्त होत असताना माझ्या मनामध्ये नक्कीच संमिश्र भावना दाटून आलेल्या आहेत. पहिलं आहे की आपण उद्यापासून या कार्याला येणार नाही, त्या विशिष्ट जागेवरती बसणार नाही. ते शासनाचा आरोप सचिव म्हणून जे काय कवच शासनाचं होतं ते उद्यापासून नसणार आहे आपल्याला, आणि आपल्या सर्वांचा सहवास लाभणार नाही. आणि त्यामुळे ती एक कोकणी तर निर्माण होणार, त्यासाठी निश्चितपणे वाईट वाटतंय. पण एक मात्र आनंदही होतोय की बऱ्याचशा गोष्टी आम्ही करायच्या ठरवल्या होत्या. आम्ही गावी काही करतो आहे, मुंबईत पण काही करत होतो. मग हे सगळं करण्यासाठी मला इतक्या वेळेला वेळ मिळत नाही. बऱ्याच वेळा ऑफिसमधून घरी पोहोचायला 9, 9:30, परत दुसऱ्या सकाळी 8:45 निघायचं. म्हणजे आपल्याला एक शनिवार रविवार एवढाच राहतो. त्यामुळे हे सगळं आता जे काही आपल्याला करायचं होतं ते करण्यासाठी थोडासा वेळ मिळेल. या भावनेने निश्चित थोडी सुखद भावना पण आहे. अनेक सल्ले पण आहेत की तुम्ही एवढी मोठी शासनाची कारकीर्द पार पाडलेली आहे, तुमच्याकडे इतका मोठा अनुभव आहे प्रशासनाचा, या प्रशासनाचा अनुभवाचा तुम्ही यापुढे सुद्धा वापर केला पाहिजे, तुम्ही सातत्याने कार्यरत राहिलं पाहिजे, असेही सल्ले आहेतच मला. पण सर्वप्रथम माझं प्रार्थना राहील की 36 वर्षे 35 वर्षे 3 महिने आणि 13 दिवस शासकीय सेवेला पूर्ण होतील म्हणजे आज. तर या एवढ्या दिवसांमध्ये जे मला भरपूर फिरण्याची आवड आहे. मला जंगलांमध्ये डोंगरदऱ्यांमध्ये फिरायला खूप आवडतं, माणसांना भेटायला जास्त आवडतं. आणि ते सगळं करण्यासाठी आणि मी गावी काही कामं जी सुरू केली आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी मला आता वेळ देता येईल. किमान तरी 6 महिने तरी हे सगळं मार्गी लावून, आणि काही आपल्याला म्हणत होतं माझ्या बायकोला आणि मला खूप दिवस कुठे जाता आलेलं नाही फिरायला. मुलीचं लग्न म्हणजे आधीचा 1 वर्ष काळ आणि नंतरचा आतापर्यंत काळ आम्ही कुठलाही मोठा दौरा केला नाही किंवा बाहेर कुठेही फिरायला गेलो नाही. त्यामुळे तेही फिरायचं राहून दिलेलं सगळं, आणि ते सगळं करायचं आहे. त्यामुळे थोडं प्राधान्य मी सध्या त्या गोष्टीला देणार आहे. आणि अगदीच कंटाळलं तर कराड साहेबांना भेटायला येईनच, आता घ्या कुठेतरी. ते आहे 17 जून 1989 रोजी मी शासनाच्या सेवेमध्ये आलो. ज्यावेळेला आलो त्यावेळेला खरं तर माझ्या मनात शासनाच्या नोकरीत यावं असं नव्हतं. अत्यंत नाखुशीने, अगदी पायात स्लीपर, साधेचेच कपडे, असं म्हणजे अगदी फार दिवस काम करायचंच नाही असं एका मानसिकतेने. कारण मला त्यावेळेला जरा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जास्त आवड होती. मी खाजगी कंपनीत नोकरी लावतोय का, इथे निश्चित त्याच्या दुप्पट पगार मिळत होता. त्याच्यामुळे मला इथे 789 रुपये पगार लिखाचा, हा म्हणजे काहीतरी हे काय काम आहे का, 789 रुपये पगार म्हणजे काय, तिथे 1400-1500 ऑलरेडी मिळत होता लिखित असताना. म्हणजे क्लासच काम करत असताना, टाइम कीपरचं काम करत असताना. इथे मात्र हे 789 तरी मला खूपच कमी वाटत होते पगार, म्हणून मी नाखुश होतो. तर तसा मी या शासकीय सेवेमध्ये आलो. या संपूर्ण सेवा कालावधीमध्ये मी 4 विभाग फिरलो. 4ही विभागांमध्ये ज्या ज्या जबाबदाऱ्या आपल्याला देण्यात दिल्या त्या सगळ्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. खूप अगदी आय एस अधिकाऱ्यांपासून सगळे वरिष्ठ अधिकारी माझे मित्र झाले, आणि तुमच्यासारखे सगळे अधिकारी कर्मचारी सुद्धा माझे मित्र झाले. भाग्य याचा प्रकार मला विश्वास नाही, तसा मी अशा गोष्टी मानत नाही. पण रूढास आणि भाग्य म्हणून ज्याला आपण म्हणून, तर त्यातलं म्हणजे आपल्याला चांगले आईवडील मिळणं, आपल्याला चांगलं नातेवाईकांचं पाठबळ मिळणं, आणि माझ्या पाठीची माझी सुविद्य पत्नी आहे, जिने सदा सर्व काळ खंबीरपणे मला साथ दिलेली आहे, सगळ्या चुका सांभाळून घेतलेल्या आहेत. त्यानंतर माझी मुलगी आहे, आणि ही सगळी मित्रमंडळी मला, ज्यांनी अगदी निरपेक्ष आणि खूप चांगलं प्रेम दिलंय मला. त्याच्यामुळे मला म्हणजे मी खूप भाग्यवान समजतो. या गोष्टीसाठी मी भाग्यवान आहे. बाकी तर मला म्हणायचं आणि तुम्ही सगळे जण. आणि दुसरं एक महत्वाचं गोष्ट असते, शासनाच्या सेवेमध्ये नोकरी करत असताना कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी न होता, कोणतेही आरोप न होता, कुठलीही भानगड मागे न लागता सेवानिवृत्त होणं हे सुद्धा एक मोठा भाग. त्याच्यासाठी सुद्धा मी खरं भाग्यवान आहे. त्यानंतर त्यामुळे 22व्या वर्षी 17 जुलै 1989 22व्या वर्षी मी शासकीय सेवेमध्ये आलो, आणि त्यानंतर तिथे क्लास म्हणून जॉईन झालो होतो. त्यानंतर युती शासनाने पहिलं युती शासन जे आलं त्या युती शासनाने पाणीपुरवठा विभागाची निर्मिती केली. त्या पाणीपुरवठा विभागात आम्ही आलो. पाणीपुरवठा विभागात मात्र सहाय्यक झालो मी तिथे, आणि खूप चांगलं काम तिथे करता आलं. जे तिथे मी जेव्हा सहाय्यक झालो तेव्हा मला तिथल्या आस्थापनाने विचारलं की मला कुठल्या डेस्कला काम करायला आवडेल. तर मी त्यांना म्हटलं ज्या डेस्कमध्ये मला सर्व काम
काही अशा डेस्कमध्ये मला द्यावं. मग तो डेस्क कुठला हेवी असला तरी चालेल. मग त्याने मला पापूस 14 हा डेस्क दिला, जो राज्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई असं खूप मोठं त्याचं नाव होतं. आणि तिथे बजेटपासून रिलीजपर्यंत आणि योजनांच्या मंजुरीपासून ग्रँट रिलीजपर्यंत सगळ्या गोष्टी एकाच डेस्कमधून व्हायच्या. अगदी योजनाला मंजूर देण्याचा पण 1 हँड अधिकार 3 सेक्रेटरी कमिटी करून त्यांच्या हातात दिलेला होता. त्याच्यामुळे तो एकदमच पॉवरफुल पण त्रासदायक पण डेस्क होता त्यावेळेला. तर त्या डेस्कमध्ये मला त्यांनी दिलं, पण तिथे डीएस काही मला घ्यायला तयार नव्हते. त्याचं कारण मग आता हे जरा तोंड जास्त उद्धट असल्यामुळे किंवा अति जास्त बोलणे सवय असल्यामुळे ते म्हणाले, नाही बाबा हे खूप उद्धट बोलतात म्हणून ते नाही म्हणाले. पण आमचे कर्तव्य होते तिथले शंकर भोईर साहेब, त्यांनी मात्र त्यांना सांगितलं की नाही सर, महेंद्र महाडे काम करेल, मी त्याला काम करून घेतो, तुम्ही त्याला द्या. आणि ते मला पापूस 14 मध्ये मिळालं. आणि त्या काळापासून म्हणजे शंकर भोईर साहेबांच्या हाताखाली मी काम सुरू केलं आणि ते माझ्या या संपूर्ण शासकीय सेवेचे खरे मार्गदर्शक ठरले. कारण कामाची कार्यपद्धती, काम कसं करावं, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला अत्यंत म्हणजे व्यवस्थितरित्या शिकवल्या. अत्यंत शांत, हजरजबाबी आणि सोल्युशन काढण्यामध्ये एक्सपर्ट अशा रीतीने त्यांचं एक इमेज होती. त्यांना त्यांच्याबद्दल थोडंसं मला सांगितलं पाहिजे, कारण मी त्यांना गुरु मानतो माझे. त्या दिवशी ते आले होते, त्या दिवशी आपण स्नेहभोजन केलं तेव्हा ते भोईसाहेब आलेले होते. तर त्यांना पाणी पुरवठा मंत्री त्यावेळेला अण्णा डांगे होते पहिल्या शासनामध्ये. तर त्यांना त्यावेळेला अण्णा डांगे साहेबांनी विचारलं की म्हणजे कुठल्याही मंत्र्याला हा प्रश्न पडतो की राज्याची टंचाई आहे कधीपासून, हा कधीपासून इश्यू तयार झालाय, पण ही टंचाई केव्हापासून आहे. तर त्यांनी त्याला उत्तर दिलं पृथ्वीच्या जन्मापासून आहे. त्यामुळे तिचा मोठा वाद झाला त्यांचा आणि त्यांचा. पण आता टंचाई ही अशी आहे की ती सातत्याने कोणत्या ना कोणत्या प्रकारे तरी कोणत्या ना कोणत्या नॅचरल कॅलेमिटीमुळे येतच राहते. आणि त्याला असं आतापासून तेव्हापासून काही म्हणता येत नाही. तर असं हे, पण त्यांनी मला खूप काही चांगल्या गोष्टी शिकवल्या, ज्या आत्ताच्या पिढीला सुद्धा तुम्ही समजून घेण्याची खूप गरज आहे. की सकाळी घरात आल्यानंतर पहिले 2 तास आपलं जे कठीणातलं कठीण काम असेल ते आधी हातात घ्यायचं आणि त्या कामाकडे लक्ष द्यायचं, ते पूर्ण करायचं. दुपारनंतर थोड्या कमी महत्वाच्या विषयांकडे लक्ष द्यायचं आणि सायंकाळी किंवा पहिले 1 तास उरला तर अत्यंत सोपी कामं करायची. हे त्यांनी मला शिकवलं आणि हे मी शेवटपर्यंत माझ्या आयुष्यात आचरणात आणलं. कृषी विभागात फक्त थोडं अडचणी आल्या, कारण तिथे दिवसभरच महत्वाचं काम येत होतं, ते कधीच संपत नसतं. सकाळी सुरू व्हायचं संध्याकाळपर्यंत महत्वाचंच काम हे कसं म्हणजे एक चांगल्या रीतीने मला तयार केलं. ते स्वतः भोईर साहेब एक चांगले जलतरणपटू आहेत आणि बॅकड्रॉप त्यांचा खासियत आहे. आम्ही एकदा मी तिथे सहाय्य करताना आम्ही गोव्याला पिकनिकला गेलो होतो. त्यावेळेला हा माणूस समुद्रात 5 ते 6 किलोमीटर आतमध्ये गेला पाण्यामध्ये. ते पोलीस वगैरे बोंबाबोंब सगळे ओरडत आले, कोण माणूस तुमचा आतमध्ये गेला अजून आलेला नाही. 5 किलोमीटर जाणं म्हणजे तो दिसतच नाही ना पुढे. काल त्या दिवशी जेव्हा आले तेव्हा मी शुभांगीकडे त्यांनी माफी मागितली की त्यावेळेला असा जो प्रसंग घडला होता आणि तुम्हाला सगळ्यांना खूप ऐकून घ्यावं लागलं, तर सॉरी मी आता बोलले. तर असे हे आमचे भोईर आहे. पण अशा त्या माणसाला शासकीय सेवेत असताना 2 वर्ष रिटायरमेंटला राहिलेली असताना त्यांना ट्रेनचा ऍक्सिडेंट झाला. ते खाली गेले दरवाज्यातून चढत असताना. 2 डब्याच्या मधनं ते आत गेले आणि खाली गेले, पण अर्धे मध्येच राहिले. असे 2दा पलटी मारली त्यांनी फक्त त्या ह्याच्यामध्ये आणि ते 2 महिने 3 महिने येत नव्हते. हे सगळं करून पण ते परत ऑफिसला आले, रिटायर झाले. त्यानंतर त्यांना कॅन्सर झाला. कॅन्सरवर पण त्यांनी मात केली आणि आता कॅन्सरवर मात करून सुद्धा ते पुन्हा जलतरणपटू आहेत. आत्ता तर 74 वर्षाचे आहेत आणि जलतरण स्पर्धांमध्ये भाग घेता असताना ते नागपूरला एक बॅकस्ट्रोकची जलतरण स्पर्धा 2ऱ्या क्रमांकाची जिंकून आलेले होते. तर ही जी जिद्द आहे ही आपल्यासाठी एक आदर्शवत असते आणि ती म्हणूनच मला त्यांचा जास्तीत जास्त कौतुक आणि आदर वाटतो. पाणी पुरवठा विभागामध्ये आम्ही खूप शिकलो. R.R. पाटील त्यावेळेला मंत्री होते, त्यानंतर आता अजितदादा पण होते आणि R.R. काळामध्ये त्यांनी ग्रामस्वच्छता अभियान किंवा आपल्या हागणदारी मुक्त गाव हे असे अभियान सुरू केली होती. हागणदारी असं तर आज तुम्हाला किती मला माहित नाही, पण त्या काळामध्ये गावांमध्ये हागणदारी असायच्या आणि पुरुषांची वेगळी, स्त्रियांची वेगळी, ही किती म्हणजे वाईट अवस्था असायची हे आज आपल्याला नाही कळणार, पण ती कुटुंबांना स्त्रियांची जास्त होती त्यामध्ये. आणि यात ही लाजीरवाणी स्थिती आज आपल्याला समाधान नाही. पण हे चित्र बदलायचं असं आबांनी त्यावेळेला ठरवलं आणि सगळ्या राज्याला त्यांनी कामाला लावलं. मला माहिती सर्व विभागांना त्यांनी त्यावेळेला कामाला लावलं होतं आणि आम्हाला त्यामुळे संधी मिळाली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन या स्पर्धा ज्या व्हायच्या स्पर्धांचे जे निकष असायचे ते गावात फिरून टॉयलेटला लोक अक्षरशः सकाळी 5 वाजता उठून गावाच्या बाहेर फिरायला जायचं असं आम्हाला सांगितलेलं असायचं की पहाटे उठायचं 5 वाजता गावाच्या बाहेर जायचं, कोणी जातंय का बाहेर टॉयलेटला हे बघायचं
असं या पद्धतीने आम्ही काम केलं. आम्ही अख्खा महाराष्ट्र, अर्धा महाराष्ट्र जो मी तरी फिरून काढला त्यावेळेला. यानंतर मात्र मी अन्न नागरी पुरवठा विभागामध्ये आलो. अन्न नागरी पुरवठा विभागामध्ये पण खूप चांगली कामं करता आली. तिथे मला वाहतूक आणि हमाल कंत्राट असा अत्यंत संवेदनाक्षम आणि राजकीय आणि सगळ्या प्रकारचा दबाव असलेला विषय कामाला मिळाला. आणि त्यावेळेला भारत सरकारने डोअर स्टेप दिली होती, म्हणजे घरपोच धान्याची संकल्पना देशात मांडली होती. म्हणजे दुकानापर्यंत धान्य घेऊन दिलं पाहिजे असं. आणि ते करताना आम्हाला प्रचंड न्यायालयीन लढावी लागली. खूप त्रास झाला, विरोध झाला राजकीय स्तरावर पण. कारण हे कॉन्ट्रॅक्टर्स आणि यांचं मोठं जाळं होतं, ज्यांना व्यवस्था पारदर्शक होणं हे पटणारं नव्हतं. त्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला, परंतु ते आम्ही केलं, अंमलात आणलं. आणि हे अंमलात आणण्यासाठी त्यावेळचे आपले पाणीपुरवठ्याचे मंत्री गिरीश बापट साहेब, त्यानंतर महेश पाठक सर, ज्यांनी आम्हाला इतका म्हणजे पाठीवर हात ठेवून अशा मदत केली आहे त्यांनी आम्हाला. आणि तेवढं फक्त मी आजपर्यंत अनुभवलेलं नाहीये की इतके चांगले GR आम्ही काढले, अत्यंत पारदर्शक. कुठेही म्हणजे 2 ट्रक असलेल्या माणसाला पण निघा भरता येईल एवढे सोपे GR आम्ही काढले. आज तसं नाही होऊ शकत. आणि त्यासाठी हे महेश पाठक सर आणि आपले गिरीश बापट साहेब यांनी खूप चांगली हे केली, मार्गदर्शन केलं. तर या अन्न नागरी पुरवठ्यामध्ये प्रचंड न्यायालयीन प्रकरण, 29 न्यायालयीन प्रकरण होती सर आमच्याकडे, म्हणजे एका टेंडर केसवरच आमच्या. आणि सगळ्या जवळजवळ म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने टाकली होती. आणि ती सगळी आम्ही एकत्र करून मुंबईला चालवली. केसेस गेलो, परत केंद्र म्हणजे सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं, तिथे पण ती आम्ही जिंकलो. असं एक चांगला अनुभव त्याला आला मला. फक्त कृषी विभागाकडून आल्यानंतर मात्र खूपच दुःखदायक परिस्थिती होती. आम्हाला मी केलं नमूद करतो, म्हणजे असं होऊ नये. मंत्रालयामध्ये आपण काम करतो, मी जर 3 विभाग फिरलेलो आहे, तर कृषी विभागात जेव्हा मी आलो तेव्हा मी अत्यंत अपसेट झालो. त्याचं कारण असं होतं की जेव्हा मी पदभार स्वीकारून त्या कार्यालयामध्ये बसायला आलो, 8 हे असेल किंवा 10 हे असेल, तर मी असं पाहिलं की 1989 साली शासकीय सेवेत दाखल होताना जी वाईट अवस्था नव्हती, इतकी वाईट अवस्था त्या हॉलची त्यावेळेला होती. म्हणजे 20-25 वर्षापूर्वीची टेबल खाली प्रचंड कचरा, कपाट हॉलमध्ये कुठेही कशीही लावलेली, खिडकीवर पण कपाट ठेवलेलं होतं. मला अत्यंत वाईट वाटलं की असं या काळामध्ये पण माणसं. बरं, ज्यावेळेला मंत्र्याला आग लागली त्या काळामध्ये जी काजळी लागली होती छताला, ती काजळी सुद्धा निघालेली नव्हती त्यावेळेला. म्हणजे 4-5 वर्ष झाली होती ते तरी सुद्धा ते म्हणजे त्यामुळे मला खूप नंतर आंबेडकर देशमुख मॅडम ज्यावेळेला विभागात जॉईन झाल्या त्यावेळेला मी हे सगळ्यांना सांगितलं, म्हटलं मला खूप वाईट वाटतं म्हटलं विभागात आलं येतो. कारण मग इतकी वाईट परिस्थिती त्यांनी खूप मनावर केली. त्यांनी मग कार्यालयामध्ये ते सगळं सुधारण्याचा प्रयत्न केला. बऱ्यापैकी त्यामध्ये यश पण आलं त्यांना आणि एक चांगला परिणाम झाला त्याच्याकडे. आणि म्हणजे मला वाईट त्यावेळेला एवढ्याच खेद का व्यक्त करावा असा वाटतो की अशा परिस्थितीपासून लोक कामं करतात. हा, खुर्चीच्या बाजूच्या आपण ज्या खुर्ची बघा बाजूच्या खुर्चीवर पण फायलीचे इतके उंच ढिगारे, असं मी म्हणजे अगदी अलाइड ऑफिसमध्येच पाहिलं होतं. ते मंत्रालय तिथेच पाहिलं कृषी बरोबर. आणि त्यानंतर मी खूप प्रयत्न केला हॉलमध्ये हे असं दिसू नये म्हणून, आणि थोडाफार यशस्वी झालो. खरं तर या वेळेला जेव्हा मी आलो ना तेव्हा माझी मानसिकताच नव्हती की शासकीय नोकरी फार काळ करायची. कारण अन्न नागरी पुरवठा माझा सगळा पीस काढलेला होता आणि मी अक्षरशः शिक्षणवृत्ती घ्यायचं ठरवलं होतं. आणि म्हटलं फक्त 1 वर्ष किंवा 6 महिन्यात मला पदोन्नती प्रमोशन मिळणार होतं, पदोन्नती मिळणार होती, म्हणून मी फक्त कृषी विभागात, आणि तेही चुकून आलो. मी मुळात वेगळाच विभाग निवडला होता, पण आई मिळाला त्या विभागात जायचं रद्द झालं म्हणून चुकून या विभागात आलो, असं झालं. आणि इथे आल्यानंतर मी म्हटलं की प्रमोशन घ्यायचं किंवा घ्यायची, खूप काम केल्यावर. पण काही असेल आमचे मित्रपरिवार आहेत किंवा आमचे कुटुंबीय आहेत, म्हणाले की नाही आता 2.5 वर्ष कशाला सोडतात, करा काम. म्हणून हे पुढचं दिवस आहे, त्यामुळे मी फक्त काढलं. तुम्हाला असं वाटलं की आता मी कोणाला शिकवत नाही काही, कारण ते मी शिकवणं सोडून दिलं होतं. पुढे आता आपल्याला फक्त वेळ काढायचा होता, म्हणून तो फक्त माझा मी त्या बाबतीत थोडंसं मागे राहिलो. आणि कृषी विभागात झाल्यानंतर मग पदोन्नती झाल्यानंतर तर सरांनी माझ्यावर भरपूर जबाबदारी टाकल्या. 4 डेज एकाच वेळेला मला दिले त्यांनी. आणि खूप आपण आम्ही दोघांनी खूप म्हणजे चांगलं काम करण्याचा मी तरी प्रयत्न केला असेल. काही म्हणजे काही गोष्टी, बऱ्याच गोष्टी एकदम अंगावर पडल्यामुळे जी काही अवस्था होत असेल ती अवस्था आमची झाली. त्यामुळे थोडंसं 4 डेज कसं आहे की त्याला भरपूर काम एका वेगाने अंगावर पडत गेलं त्यांच्या, आणि त्यामुळे थोडासा गोंधळ निर्माण झाला. पण साहेबांनी आमच्या खूप समजून घेतलं. आता मी माझ्या संपूर्ण नोकरीच्या कालावधीमध्ये जेवढं मला आपल्या म्हणजे दिल्यामधून जे काही चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला. आयुष्यभर सातत्याने समतोल पर्याय निवडायचा.
याचा माझा हे राहिलं काय. अनेक वरिष्ठ अधिकारी राजन खोब्रागडे सर असतील, महेश पाठक सर असतील किंवा आत्ता अगदी राधा मॅडम पण असतील की खूप कमी वेळात पण त्यांची माझी चांगली ओळख झाली आणि चांगले मित्रही झाले ते. त्यामुळे या सगळ्यांनी मला खूप समजून पण घेतलं, सल्ला मसला सहभागी करून घेतलं. मला तर खूप अभिमान आहे. मग सुधीर ठाकरे सर असतील पाणीपुरवठा काळात पण खूप चांगलं आम्ही काम केलं. आता ह्या शेवटच्या काळामध्ये थोडासा अलिप्तपणा माझ्यामध्ये निर्माण झाला होता मागच्या वर्षामध्ये. त्यामुळे मी असं मोठं काही करणं किंवा काही हे थोडंसं माझं कमी झालं होतं आणि मला हे लक्षात येत होतं की आपला आता तेवढा ऍक्टिव्हनेस राहिला नाही पूर्वीसारखा किंवा मीच मानसिकरित्या थोडंसं थकल्यासारखं झालो होतं. त्यामुळे थोडासा तुम्ही जसं म्हणतात की ते शिकवायचं वगैरे कमी झालं होतं. आता सगळं तुम्ही प्रसंगी तुम्हाला सर्वांवर चिडलो असेल, रागावलं असेल तर त्या तुम्ही मला सर्वांनी माफ करा. माझ्या कार्याचा नसल्याप्रमाणे बाकीच्यांवर तर रागवण्याचा प्रश्नच येत नाही. माझा हा सेवानिवृत्तीचा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आमची भूषण, लता, राजश्री, कांचन, पंकज या सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्या सगळ्यांच्या ऋणातून मला बिलकुल मुक्त व्हायचं नाही, कारण ते यापुढे माझ्या परिवाराचा सदस्य असतील. त्यामुळे आमचे ऋणानुबंध हे कायमचेच निर्माण झालेले. कराड सर ज्यांनी मला अत्यंत आदराने आणि मित्राप्रमाणे वागवले, आम्ही चांगले मित्र झालेलो आहोत आणि यापुढे तसेच राहू. त्यामुळे त्यांच्याही ऋणातून मला बिलकुल मुक्त व्हायचं नाही. कार्यक्रम सुनीता, विद्या, रुचिता असेल त्या ह्या सगळ्यांनी खूप चांगल्या म्हणजे प्रसंगी त्यांच्याशीच माझा जास्त वाद झालेला आहे चार लोकांची. कारण प्रचंड मोठा ताण त्या कार्यक्रमावर काही काळ पडलेला आहे, अजूनही आहे तो. आणि त्यानंतर 14ची वृषाली असेल, तिचे सहकारी आहेत. त्यानंतर 3ची सारिका आहे, आता तांबे मॅडम पण सारिका होती. तुम्ही सर्वांनी मला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. सगळ्यांना मी सगळा वेळ देऊ शकलो नाही. वृषालीची कायम तक्रार होती, 14 तुम्ही कधीच वेळ दिला नाही. आमच्या फायलीला फार बघितल्या नाही व्यवस्थित, पण 4 इतका 90% वेळ आपल्याला होता की 10% मध्येच बाकीचे टेस्ट बघावे लागत होते. हा माझाही नाईलाज होता. त्यामुळे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. माझ्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी वेळ काढून आलेला आहात. त्यासाठी आपणा सर्वांचे अत्यंत आभार. असेच प्रेम आणि जिव्हाळा आपण सर्वांनी कायम राहू द्यावा. धन्यवाद.